नमस्कार, आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज, जनसामान्यांचा बुलंद आवाज। हमारी यूनियन हमारी ताकत, हमारी यूनियन हमारी ताकत। महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी एकजुटीचा, महाराष्ट्र सरकारी कर्मचारी संघटना एकजुटीचा, हम सब हमारी यूनियन हमारी ताकत। राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचा हम सब हमारी यूनियन हमारी ताकत, हमारी यूनियन हमारी ताकत। वोट लेके बात का तुमको बात का तुमको न्याय का तुमको न्याय का तुमको नहीं देंगे तो नहीं देंगे तो हमारे हाथ महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचा, महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी एकजुटीचा, महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी एकजुटीचा, हमारी यूनियन हमारी यूनियन। अरे कोण म्हणता देत नाही, याच्याशिवाय राहत नाही। अरे कोण म्हणता देत नाही, याच्याशिवाय राहत नाही। सरकारने अद्यापर्यंत त्याबाबतचा अध्यादेश जारी केले नाही, म्हणून ही सरळ सरकारी कर्मचारी यांची फसवणूक आहे अशी आमची पूर्ण धारणा आहे। आणि म्हणून राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेने निर्णय घेतलेला आहे की आज राज्यभर सर्व कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने निदर्शने करायची। आज प्रतिकूल परिस्थिती आहे, राज्यभर सगळ्या ठिकाणी पाऊस आहे, परंतु याच पद्धतीने प्रत्येक जिल्ह्यामध्ये सरकारी कर्मचारी रस्त्यावर उतरलेले आहेत। आणि यानंतरही सरकारने जर आपल्या मागण्यांबद्दल योग्य निर्णय घेतला नाही तर सप्टेंबर महिन्यामध्ये पुढील बेमुदत संप करण्याचा निर्णय राज्य सरकारी मध्यवर्ती कर्मचारी संघटनेने घेतला। मी आपल्या सर्वांना एक छोटासा उदाहरण म्हणण्यापेक्षा आपण सर्वांनी ऐकलं असेल, काल राज्याचे मुख्यमंत्री यांनी सर्व रिक्त पदे भरण्याची आणि अनुकंपावरील जी अट आहे ती शिथिल करण्याचा धोरण जाहीर केलं। आमचा संपूर्ण विरोध आहे ज्या पद्धतीने शासनामध्ये खाजगीकरणाच्या माध्यमातून भरती करण्यात येते। आमची प्रमुख मागणी आहे की सरळ सेवा भरतीने सरकारी कर्मचाऱ्यांची भरती करण्यात यावी। ज्या पद्धतीने सरकारी कर्मचाऱ्यांनी या देशाच्या विकासामध्ये हातभार लावलेला आहे तो दुर्लक्षित करता येणार नाही। केवळ सरकारी कर्मचारी काम कमी करतात असं म्हणून खाजगीकरण करणे यासाठी आमचा विरोध आहे। आणि शासकीय कर्मचाऱ्यांना त्यांचा जो पदभार असतो त्याचे व्यतिरिक्त इतर कामे बी शासन सध्या करायला लावत आहे। अर्थातच पद रिक्त असल्यामुळे ती कामं करावं लागतात आणि या संदर्भात सरकारी कर्मचाऱ्यांनी कुठली तक्रार केलेली नाही। जनतेची कामं व्हावी यासाठी एक कर्मचारी 4 पदभार सांभाळतो, तरी पण सरकारचं म्हणणं आहे की सरकारी कर्मचारी काम करत नाही। जर 40% जागा रिक्त असताना सरकारीचं काम योग्यरित्या चालू आहे तर सरकारी कर्मचारी काम कमी करतात या गोष्टीला अर्थ नाही। आणि म्हणून आमची सरळ मागणी आहे की सरकारी कर्मचाऱ्यांची 5 लाख जी रिक्त पद आहे ती भरण्यात यावी, सरळ सेवा भरतीने भरण्यात यावी आणि निश्चितच सरकारी कर्मचाऱ्यांची रिक्त पदे जर भरली तर प्रशासन योग्यरित्या चालू शकेल। आज पूर्ण देशामध्ये जवळपास 25 कोटी कर्मचारी आजच्या या संपामध्ये सहभागी झालेले आहेत। त्यांच्यामध्ये आमची संघटना सुद्धा सहभागी आहे। त्याच्यामध्ये राज्य मध्यवर्ती संघटना असेल, आमची जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ असेल आणि विविध आमच्या ज्या संलग्न संघटना आहेत त्या सर्व सहभागी झालेल्या आहेत। आमची एकच मागणी आहे की जे मागे विरोध म्हणून आम्ही आजचं आंदोलन करत आहोत, जो पेन्शनचा आम्हाला पुढं अधिकार असणार नाही असं काहीतरी चर्चा ऐकली आहे। आमदार यांची चळवळ मोडीत काढण्याचं सरकारचं जे धोरण आहे त्याविरुद्धचा हा आंदोलन आहे। राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना पेन्शन योजना लागू करण्यात आली, परंतु अद्यापर्यंत त्याची अधिसूचना जारी केलेली नाही, त्यामुळे आजचं हे आंदोलन आहे। त्यासोबतच केंद्रीय कामगार संघटनांच्या विविध कायद्यांच्या माध्यमातून ही चळवळ संपवण्याचं काम सरकारच्या वतीने करण्यात येत आहे, त्यासाठी हे आंदोलन आहे। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची अनेक पदं रिक्त आहे, ही पदं तातडीने भरण्यात यावी अशी आमची आग्रही मागणी आहे। त्यासोबतच सरकारी कर्मचाऱ्यांच्या ज्या प्रमुख मागण्या आहेत ज्यामध्ये अनुकंप आहे, खाजगीकरण आहे आणि रिक्त पदे आहे हे भरण्यात यावे यासाठी हे आंदोलन आहे। या आंदोलनानंतर सुद्धा सरकारने याची दखल घेतली नाही तर सप्टेंबर महिन्यात पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यात येईल।
ज्या पद्धतीनं 7 दिवसाचा बेमुदत संप सरकारी कर्मचाऱ्यांनी केला होता आणि राज्य शासनाच्या आश्वासनानंतर तो संप स्थगित करण्यात आलेला आहे, तो संप कायम करण्याचा सप्टेंबरमध्ये आमचा मनोदय आहे आणि सरकारी कर्मचाऱ्यांचा हा असंतोष दूर करण्यासाठी सरकारने योग्य ती पावले उचलावीत अशी अपेक्षा या निदर्शनाच्या माध्यमातून आहे.